चला सामना लगेच चालू करा मित्रांनो. मेगा फायनल आपल्याला अजून खेळवायची आहे. अगदी चला एका साइडने अगदी आपण पाहू शकाल डेक्कन पोलीस 11 शिरूर आणि त्यांच्याच विरोधात टीम आपण पाहू शकाल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. चला समालोचन कक्षामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. लगेच आपल्याला विनंती आहे. चला गेम ऑन होती. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया यावेळेस. हो पहिलाच बॉल तिथे पहिलाच बॉल लाय चुना मल तंबाखू देदन का हंटो का चार. पहिल्याच बॉलवरती कणखर चौकार. पहिलाच बॉल त्यावरती चौकार. अगदी प्रहार अतिशय दिमागदार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस देखील फटका तिथे हवे क्षेत्राच्या बॉल खाली. अरे तो शिरूर मध्ये बॉल जायचा काय सांगता. इकडे उड्या मारायच्या तो बॉल शिरूर मध्ये फाट्यातून जायचा. परंतु तिथे अजून एक महत्वाचा झेल कॅरी करत असताना पहिला धक्का. चला लगेच स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. आणि यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 खऱ्या अर्थाने निश्चित अतिशय चांगल्या दर्जाचा हा सोहळा. कारण की रॉयल ट्रॉफी इथे आपण पाहू शकाल. विशाल कोथुलकर करण्याच्या अर्थाने आपण पाहू शकाल अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील फटका तिथे लाजवाब भयानक कार्यक्रम. जसा बॉल बॅटवर आला तसा मात्र शम कार्यक्रम झाला. अच्छा मोडा मोडा नको झाले जरा. गडी सुसाट गेला पण काय झाला टॉप गेला रिव्हर्स पडत ना. पार हांडी भांडी खोंबून चेंबून 4. तिथे देखील चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली गेली 8 धावा. 8 धावा. अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक आहेत या षटकामधील आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. गोलंदाजी मध्ये आपण थोडस सहकार्य करा मित्रांनो. निश्चित गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम. बाई काय हा प्रकार काय सांगायचंय. गडी झाला उलटा पण काय सांगता कॅच घेतला तिलटा. तिथे सुंदर झेल फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज. काय पागल झालाय. सुंदर झेल कॅरी करत असताना इथे 4थ्या चेंडूवरती देखील अजून एक विकेट. संघाची धावसंख्या 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज साहिल पवार. मैदानाच्या आतमध्ये साहिल पवार आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गडाई काय सांगता बॅटिंग कराय घेतली बोनी चांगली झाली कारण चौका आला तर पण काय सांगता दुसऱ्या बारेला गडी कोमात गेला बॉलर जोमात आला. त्यानंतर तिसरे बॉलवर परत कार्यक्रम झाला. परत सेम कार्यक्रम. तिथे पुन्हा एकदा विकेट.
यावेळेस याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंजीबाई. लागला काय सांगायचं, टांग टिंग टिंग टांग टांग टिंग टिंग टांग अशी बॅटिंग सांगली म्हणजे सेम. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू खराब आलाय. संघाची धावसंख्या 9 वरती. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. बस आता मात्र कार्यक्रम सीएम झाला बाबा. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. कारण की तिथे चेंडू देखील पकडलाय डायरेक्ट कुबुक. तिथे फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज. तिसरी विकेट गमावली आतापर्यंत. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू. सन्मान्य गणेश शेठ करडे ज्यांच्या माध्यमातून सरपंच साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकासाठी त्यांचं योगदान जे निश्चित आपल्याला मिळालेलं आहे. आणि आता खऱ्या या सामन्यामध्ये या गोलंदाजासाठी 1000. ओ हो सरपंच साहेब तुमचं खूप खूप कौतुक करावं लागेल. खेळाडूंवरती प्रेम चालू आहे. पाहावं लागेल आता शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू इथे पाहावं लागेल. धावाची संधी. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. फलंदाज सेफ आहे की बाद आहे. मित्रांनो निश्चित मी तुर्तास थांबतोय. मला भरपूर लांबवरचा प्रवास निश्चित करायचा आहे. 4:30 बरोबर वाढलेले आहेत. 4.5 तासाची मला रनिंग आहे. खऱ्या अर्थ निश्चित या स्पर्धेमध्ये काल आणि आज मला समालोचन करण्याच्या आयोजकांच्या माध्यमातून संधी दिली. मला तितकाच प्रतिसाद खेळाडूंच्या माध्यमातून मिळाला. 2 दिवस समालोचन करताना कुणा खेळाडूचं कुणा प्रेक्षक मायबापांचं कुणा मान्यवरांचं मन दुखावलं असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि खऱ्या अर्थाने मी या स्पर्धेमधनं लगेच निरोप घेतोय. मी इथेच थांबतोय आणि निश्चित यापुढे जोडले जातील तुमच्या समवेत जुन्नर भूषण अगदी एक गोड आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अर्थात मनोजी बेलेकर सरांना मी इन्व्हाइट करतोय. मी मात्र इथून रजा घेतोय. धन्यवाद. 2 दिवसातलं प्रेम योगेश वाघ सर आपल्यावरती पाहिले मिळालेलं आहे. पण आज जाताना माना सन्मानाचा फेटा बांधायचा आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. ही आपणास जी विनंती राहणार आहे. तर सेमीफायनल क्रमांक 2 अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी सुरू होताना पाहिले मिळाली. आणि पहिलाच मॅच पहिल्या इनिंगमध्ये अगदी आपण पाहतोय की विशेष करून 3 विकेट इतर आपल्याला ज्या पाहिले मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं संपलं. फलंदाज सेफ आहे आणि धापरकावरती धावसंख्या आपण पाहिली तर ती आहे 9 धावा आहेत आणि 3 फलंदाज बाद आहे. 5-5 षटकांच्या लढती अगदी आपण पाहतोय सेमीफायनलच्या आहेत. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. राहुल गव्हाणे याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. समोर आहे राजू पाटे. गणेश उर्फ भाऊ आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धा चेंडू या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळालाय. मी अगदी थोडंसं प्रेशर असलं की अशा प्रकारच्या घटना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. कारण 3 विकेट पहिल्या षटकात मध्ये येणं आणि त्यातल्या त्यात 3 विकेट पण अशा आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये निलेश शिंगवले बाद झालाय. फुलटॉस मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. फुलटा चेंडूवरती अगदी आपण एक षटकार येताना चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धापरकर धावसंख्या आहे 13 धावा आहेत. फुल टॉस उस पे बन गए राजू पाटे बॉस और ये 6 रन षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाराच्या रूपाने धापलक झटपट पुढे जाताना पाहायला मिळेल. बॉल मैदानाच्या आतमध्ये लवकर येणं गरजेचं राहणार आहे. षटकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. धापलकर धावसंख्या 19 धावा या ठिकाणी अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि आज तारीख सुद्धा 19च आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. बॉल द्या मैदानाच्या आत.
या दरम्यान अगदी आपण एक सन्मान जो संपन्न करणार आहोत. आपल्या स्पर्धेसाठी गेली 2 दिवस आपल्या शिरूर नगरीमध्ये पहिल्यांदाच आलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सुफला शॉट ज्यांच्या आवाजाने प्रसिद्ध झाला आणि यांची एक मिश्किल वाणी आहे. त्यांच्या आवाजावरती शिरूरकर निश्चितप्रमाणे फेमस व्यक्तिमत्वाच्या आवाजावरती इथं आनंद घेताना पाहिले मिळाले. असे व्यक्तिमत्व म्हणजे योगेश वाघ सर. तर योगेश वाघ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तो सन्मान करण्यासाठी रॉयल ट्रॉफीचे ऑर्गनायझर आदरणीय विशाल गायकवाड पाटील साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी योगेश वाघ यांना सन्मानित करायचा आहे अशी आपणास विनंती राहणार आहे. विशाल गायकवाड अर्थात बंटी पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय योगेश वाघ यांचा. एका बाजूला राजू पाटे थांबायला तयार नाही. राजू पाटेच्या बॅट मधून अजून एक येतोय मोठा फटका जो असेल इथे खणखणीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक वाढली आहे. धावफलकावर धावसंख्या 23 वरती धापलक. षटक क्रमांक 2 चालू असताना योगेश वाघ सरांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करत आहोत. एक धाव त्या पाठोपाठ दुहेरी धाव निश्चितप्रमाणे त्यांना पाहायला मिळते. तर ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय योगेश वाघ सरांचा सन्मान या ठिकाणी जो केला जात आहे. आपल्या ऑर्गनायझर टीमच्या वतीने हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. योगेश वाघ सर असंच प्रेम आमच्या या शिरूरकरावरती राहू द्या, रॉयल ट्रॉफीवरती राहू द्या. इथून पुढे ज्या ज्या वेळेस या शिरूर नगरीत आजूबाजूला ज्या वेळेस इन्व्हिटेशन असेल त्यावेळेस आपण सातत्याने आपल्या समालोचनातून या क्रिकेटवरती प्रेम आपण निश्चितप्रमाणे करावं आणि क्रिकेट रसिकांची सेवा निश्चितप्रमाणे आपण या ठिकाणी करावी अशीच आपणास विनंती. थँक्यू व्हेरी मच. धावफलकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या 2 धावसंख्येने पुढे जाईल. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 3 बाद 27 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. आणि या षटकात धावा आल्या त्या एकूण पहिल्या षटकात 9, या षटकात 18. दाम दुप्पट योजना होती. पहिल्या षटकात 9 होत्या, दुसऱ्या षटकात 18 झाल्या आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे यावेळेचं चेंडू अगदी आपण सुंदर त्या अडवला. एक सिंगल सुद्धा पाहायला मिळाली आणि सिंगलच्या रूपाने धावफलक 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या आकाश सर आम्हाला कळवतील 28 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार असेल, गोलंदाज मार्कवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय राजू पाटीलच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचला गेला लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असले आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळला आणि तसं अगदी आपण पाहतोय एक सिंगल निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जे पाहायला मिळते. राजू पाटील स्ट्राईकला आहे. डाव सावरला राजू पाटीलने. शिवजीचा फटका होता. इथे चेंडू काय बॅटवरती येताना पाहायला मिळत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. संतोष कुदळे अगदी आपण पाहतो जे गोलंदाजी मार्क होते. पहिलं षटक आपण विशाल कोतळकर सरांचा पाहिलं 9 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या.
दुसरं षटक राहुलचं पाहिलं, 18 धावा खर्च झाल्या. आणि तिसरं षटक संतोष कुदळे यांचं आपण पाहतोय, 4 चेंडू झालेत, फक्त 3च धावा त्यांनी आतापर्यंतच्या खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार, डावखुऱ्या हाताने फुलटा चेंडू एक पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथं प्रयत्न केला आणि त्यात यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर जो आहे तो आहे आता एकूण 32 धावा, 32 रन, 32 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे विकेट आणि यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. या चौकाराच्या रूपाने धावफलक अगदी आपण पाहूया. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलक पुढे पोहोचलाय 36 धावा. तुम्ही एक गोष्टी निश्चितप्रमाणे पाहिली असेल की इथे पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, तिथं 3 विकेट आहे, पण तिथून पुढे डाव सावरण्याचं कामकाज जर स्पेशली कोणी केलं असेल तर नाव राजू पाटे. राजू पाटे या गेली 4-5 वर्षात अगदी आपण पाहतोय खूप मोठं नाव राजू पाटेचं आपल्याला जे पाहायला मिळतंय. त्याचं कारण असं आहे की सातत्याने आपल्या या खेळाच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी नेहमीच आपण पाहिली आहे ती राजू पाटे याची. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. राजापूरचे सरपंच आदरणीय सचिन दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरपंच साहेबांचा मनापासून स्वागत. आणि इथे स्वागत कशा प्रकारे आहे, इथे स्वागत आहे, इथे षटकाराच्या रूपाने चेरन षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावर धावसंख्या आहे ती आता 42. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते सूर्या ढवळे गोलंदाजी मार्गावरती 4थं षटक चालू आहे. 42 वरती धावफलक. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख प्रकारचा अगदी आपण पाहतोय चेंडू आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय तिथे क्षेत्ररक्षकाच्या आहा काय झेल आहे, जबरदस्त झेल. आणि मित्रांनो हा झेल जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी. परंतु तिथे मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. खूप मोठमोठे आवाज निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. आपल्याला तिसरा पंचाचा निर्णय काय येतो आपण पाहू. झेल तर अतिशय अप्रतिम होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय, परंतु
क्षेत्ररक्षकाचा पाय तिथं फ्लेक्सला टच आहे नाही या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातील. शरीराचा कुठला भाग त्या सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही ते मात्र चेक केलं जाईल. या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे निर्णय पाहायला मिळणार आहे. दर्जेदार झेल झालाय. फलंदाज बाद. फलंदाज बाद. वन हँड कॅच ऑफ द टुर्नामेंट. गलांडे मेडिकल यांच्या माध्यमातून 100 रुपयाची करकरीत नोट आली. एक चांगले असा झेल, चांगल्या झेलासाठी संघाचे संघनायक आहेत. मला वाटतं तिथं विशाल कोथळकर साहेब आहेत. त्यांनी घेतलेला एक अप्रतिम झेल आपल्याला जो पाहायला मिळालाय आणि गणेश सूर्यवंशी अर्थात भाऊ याची कधी संपुष्टात आली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता भाऊच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो असेल आता सुमित. याला आपण निश्चितपणे पाहणार आहोत. पाहिजे सुमित इथे काय क्रमांक करतोय. राजू पाटे एका बाजूने किल्ला लढवतोय असं म्हणतरी हरकत नाहीये. 14 षटक चालू. धाबारकर धावसंख्या आहे 42 धावा आहेत. एक षटकार आला होता त्यानंतर चेंडू डॉट आलाय. विकेट पण आली. इथे मात्र चांगला चेंडू आहे. सोन्या ढवळ्या गोलंदाजी मार्कावरती अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्याचा अगदी मारा. सुमित ओव्हळ अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला. एक शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. गोलंदाजीवरती परत एकदा आपण पाहतोय. संगमाला कयूम बैशक यांच्या वतीने विशाल कोथळकर साहेबांनी जो झेल घेतला त्यासाठी 500 रुपयाचं प्राइस. बेगीड केलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती और ये छेलन. एक षटकार आलाय. इथे षटकारानंतर पुढच्या चेंडूवरती दांडी गुल. फलंदाज बाद. एक षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट सगळ्यात महत्वाची मानली गेली आणि अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये इथे एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज असेल आमचे हिराभाऊ बांदल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. षटकारानंतरच्या पुढच्या चेंडूवरती आलेल्या विकेटमुळे कदाचित गोलंदाज म्हणला असेल की भाई तेरी बल्लेबाजी कितने भी खूबसूरत हो गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. षटक क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये आता संपलं गेलेलं आहे. 4. 5वं षटक आता सुरू होईल मैदानाच्या आत आणि या 5व्या षटकासाठी गोलंदाज तयार. विकेट. उंची खूप आहे, लांबी कमी पडली आणि तिथे झेल झालाय. बिग विकेट. राजू पाटे बाद. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळाली की पहिल्या षटकात विकेट आल्या, त्यानंतर आपण पाहिलं की मधल्या षटकामध्ये धावा आल्यात आणि परत एकदा अंतिम टप्प्यामध्ये विकेट यायला सुरुवात झालेली. धावफलक आहे तो एकूण 48 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 5
शुभम गंगावणे साहेब, वेस्टर्न बँड हब चे ओनर आहेत शुभम गंगावणे साहेब, आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. यावेळेस अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग होता. परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न, बॅट होती चेंडू नाहीये. स्ट्राईकला जयेश आहे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहिलं तर इथे हिराभाऊ बांधलेला आपण पाहणार आहे. अगोदरच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो साहिल पवार इथे लवकर बाद होताना पाहिले मला. राजू पाटे आता बाद झाला वैयक्तिक 25 धाबा बनवत. 4 धाबा निलेश शिंगवणे बनवल्या. विशाल शिंदेने 4 धाबा बनवल्या. 8 धाबा गणेश उर्फ भाऊच्या पाहिल्या मिळाल्या आणि सुमितच्या 6 धाबा पाहिल्या मिळाल्या. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो असेल आता 49. षटक क्रमांक शेवटचं, त्यातले 3 चेंडू या ठिकाणी यायचे बाकी आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु पाठवला मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांच्याही डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. या षटकाराच्या रूपाने धावफलक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 55 वरती धावफलक, 55 रन. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक. करामत काय असणार आहे. आणि इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना धावबाची संधी आहे. जयेश पोहोचणार का? हो पोहोचला, परंतु 2च धावा आहेत. स्ट्राईक निश्चितप्रमाणे ठेवली जाते ती सातत्याने इथं अगदी आपण पाहतोय हिराभाऊ बांदरे यांच्याकडे. खास या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे नितीन भाऊ वाडेकर आमच्या तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे राजू पडवळ, दीपक कड आणि रवी भाऊंची प्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मित्र परिवाराचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज तयार. ब्लॉक परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न, ब्लॉक मिळून टाकला गेला. एक सिंगल तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना धावबादची संधी आहे आणि इथं अगदी आपण पाहतोय फलंदाज होईल धावबाद. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय विशेष म्हणजे आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. तुम्ही पहा सातत्याने रॉयल ग्रुप आणि सायराम मित्र परिवार आयोजित असणारी आपली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जी पाहायला मिळते. चला सेकंड इनिंगला सुरुवात करणं गरजेचं आहे. याच्यानंतर एक आपल्याला फायनल मुकाबला खेळायचा बाकी आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय की खास करून आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रॉयल एंटरप्राइजेस रॉयल ग्रुप तर आहेच आहे, पण कौतुक करायला लागेल सायराम मित्र परिवाराचं. संस्थापक अध्यक्ष रवी गिरमकर साहेब, त्याचबरोबर आमचे अनुभव भंडारी, त्याचा सगळा मित्र परिवार, या सगळ्यांनी घेतलेलं खूप मोठं कष्ट या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालंय. आणि म्हणून मी म्हणतो ना, कुठलंही काम असेल आणि तिथेच जर मित्रांची साथ असेल तर आम्ही हा डोंगर पलीकडे उचलू सुद्धा शकतो. त्यामुळे मनापासून धन्यवाद रवी गिरमकर आणि त्यांचा मित्रपरिवार, अनुभव भंडारी त्यांचा मित्रपरिवार, अर्थात साईराम मित्र परिवार.
तर एक डाव या ठिकाणी संपलेला, दुसरा डाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहणार आहोत. मेगा फायनलला पोहोचण्यासाठी आता म्हणजे विशेष करून महाराजा प्रतिष्ठान अन्नापूरचा संघ तर मेगा फायनलला जाऊन पोहोचलेला आहे. पण इथं आम्हाला पाहिजे की इथे डेक्कन पोलीस 11 शिरूर की सागर अप्पा दंडवते किंग 11 मलठण पाहिजे आम्हाला या स्पर्धेमध्ये मेगा फायनलला कोण आहे. पण अन्नापूर तालुका, अन्नापूर गाव शिरूर तालुका, त्याच्यानंतर शिरूर तालुका आणि मलटण शिरूर तालुका, फायनलला 2 टीम शिरूर तालुक्यातल्या आहेत. चला मॅच आपल्याला लवकर सुरू करावी लागेल. मॅच चला लवकर सुरू करा, कारण ही फायनल नाही आहे, याच्यानंतर फायनल आहे, याच्यानंतर एक फायनल आहे आपली. त्यामुळे तुम्ही आत्ता इथं वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आणि मी सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपलं मनापासून कौतुक आहे. पण व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय की सगळ्यांचं नामूल्य करण्याचा प्रयत्न तर सातत्याने अगदी केला जातोय. पण रॉयल ग्रुप, साईराम मित्र परिवार यांच्या माध्यमातून अगदी स्वागत करत असताना नजर चुकीने कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर मी मनापासून सर्वांची माफी मागतो. मुख्य व्यासपीठावरती जी माणसं आहेत त्यांचा नामोल्लेख सातत्याने होतो, पण ज्या गॅलरी आहेत म्हणजे पलीकडच्या बाजूला दीपक भाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन आहे, संतोष शेठ नागवडे पॅव्हिलियन आहे, रॉयल ग्रुप, साईराम मित्र परिवारच्या 2 गॅलरीज आहेत. तिथं काही प्रेक्षक वर्ग सातत्याने आहेत. पलीकडे जी भिंत आहे, ज्या भिंतीवरती काही प्रेक्षक बसलेले आहेत, काही मांडी घालून बसलेत, काही पाय खाली सोडलेले आहेत, काही पलीकडच्या बाजूला उभे आहेत, काही टेरेसवरून क्रिकेटचा आनंद घेत आहेत, काही कामगार वर्ग आहेत. या सगळ्यांचा मी रॉयल ग्रुपच्या वतीने आणि साईराम मित्र परिवाराच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. मॅच सुरू करा, नाहीतर फायनल 2च ओव्हरची घ्यावी लागेल, सुपर ओव्हर घ्यायची. त्यामुळे वेळ वाचवणं तुमच्या हातामध्ये. मॅच सुरू होईल. पहिला चेंडू, गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू अतिशय सुरेख निलेश इंगवलेला आपण पाहतोय, गोलंदाज मार्क करतोय आणि स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहिलाय, तर तो फलंदाज आहे संदीप पवार आहे. स्वप्नील कुटे नॉन ट्रॅकच्या बाजूला. या दरम्यान निलेश शिंगालेवरती चढवलाय हल्ला आणि तापलाय संदीप पवारचा बल्ला, षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकाराने अगदी खातं खोललं गेलं. पहिला चेंडू तर डॉट आला, पण दुसऱ्या चेंडूवरती षटकाराने खातं खोललं गेलं ते संदीप पवार अर्धा सँडीचं. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण. कोण फायनलला पोहोचणार आहे? डेक्कन पोलीस 11 की मैदानाच्या आतमध्ये सागर अप्पा दंडवते, ते आपल्याला पाहिजे. इथे परत एकदा शॉर्टम पुल पॉवरफुल और ये सक्सेसफुल आहे का? हो आहे. षटकार चरण थँक्यू डीजे, थँक्यू. या दरम्यान स्विची चेंडू बसला सी मार्चच्या बाहेर, 4 रन चौकार. धावसंख्या अगदी आपण पाहूया, पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता
16 धावा. आक्रमण संदीप पवारच्या बॅट मधून सातत्याने होताना पाहिले होते. टार्गेट जे आहे ते 59 धावसंख्यांचं आहे. हलक्या तरी चेंडू यात्रेमध्ये खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः गोलंदाज होता. चेंडू आला निर्धाव. 3 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडूवरती मोठे फटके आलेत. धापलकर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती आहे बिन बाद 16. पहिलं षटक संपलं गेलं. 16 धावा या ठिकाणी खर्च होताना पाहिले मिळाले. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी काय करणार आहे ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीवरती एकदा आपण पाहतोय साहिल पवार काय गोलंदाजी करतोय आपल्याला पाहिजे. समीकरण एकदा आपण पाहूया. 24 चेंडू आणि 43 चा सामना बाकी आहे. 24 चेंडू 43. साहिल तयार. स्वप्नीलसाठी मारा करेल. मेडॉनला चेंडू जो खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राजू पाटे. एक धाव मिळेल. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येने वरती. सेमी फायनलचा अर्थात उपांत्य फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. शिरूकरांचं असणारं या क्रिकेटच्या मॅच वरती रॉयल ट्रॉफी वरती असणारं प्रेम निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय. फलंदाज साहिल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. इथे फाईन लागला. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौकार. संदीप पवार अर्थात अगदी आपण पाहतो या टीमचा असणारा शिरू टीमचा जो आयकॉन आहे त्याच्याकडे सिंगल डबलचा प्रश्नच नाहीये. तो सातत्याने इथे फक्त आणि फक्त षटकार चौकार खेळतोय. त्यांनी जेवढ्या धावा बनवल्यात ना या फक्त षटकार चौकाराच्या आहेत. त्यांनी 2 षटकार खेळलेत. 2 चौकार खेळलेत. त्याच्याकडून 3 डॉट बॉल पण आलेले आहेत. पण आक्रमण भयानक आहे. सँडी स्ट्राईकला आहे. साहिल गोलंदाज आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे उजव्या टीच्या बराचसा बाहेर आहे. धावबाचा प्रयत्न असेल परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला नाहीये. त्या दरम्यान वाईडच्या 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. आमचे आकाश पवार कळवतील. टोटल स्कोर आहे आता 23 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 22 चेंडू 36 धावसंख्येचा पाठलाग आहे. मेगा फायनलला पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. पण पोहोचणार कोण. या दरम्यान स्वप्नील कुटे इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. एक फलंदाज असा आहे की तो सातत्याने गोलंदाजावरती करतोय वार. त्याचं नाव आहे संदीप पवार आणि ज्याची फलंदाजी पाहून शिरूकरांच्या मनामध्ये नेहमी आनंद जाते त्याचं नाव आहे स्वप्नील कुटे. हे दोन्ही फलंदाज जबरदस्त कामगिरी करतायत. धापरकर धावसंख्या 29. शेवटचे 21 चेंडू बाकी राहिले. 30 धावा अजून या दरम्यानच्या आहेत. बनवायच्या आहेत. फायनल मॅच साठी एक बक्षीस स्पेशली आलेले आहे. ते आपण फायनल मॅच सुरू झाली का कळूया. चिठ्ठी आहे आमच्याकडे. बरं ती चिठ्ठी काय पर्शने आरचीला दिलेली नाहीये. ती मान्यवरांच्या वतीने खेळाडूंसाठी बक्षिसाची चिठ्ठी. बोला काय पाहिजे. बॉल बॉल द्या मैदानाच्या. सर्व दादा बॉल द्या. बॉल मैदानाच्या. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. चेंडू बदलला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये वातावरण थोडंसं दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक जो आहे धापलकर धावसंख्या 29.
गोलंदाज तयार. हो इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची शिकार निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये नाहीये. लेग बिफोरची विकेट नाहीये, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. आणि त्या दरम्यान लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. इथे बेगी संदीप पवार शॉर्ट टर्म पुल और भी सक्सेसफुल ब्यूटीफुल छरन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हल्ली हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी, परंतु तिथे चांगला कॉल होता संदीप पवारचा. स्वप्नील इथं अगदी आपण पाहतोय सुरक्षित आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल ते आता 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या आहे 36 धावा. समीकरण आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18, धावा बनवायच्या 23. 18 चेंडू आणि 23 चा सामना बाकी आहे. पण मित्रांनो आम्ही धावसंख्येचा पाठलाग सातत्याने पाहिलेला आहे, पण कधी कधी काही मॅचेस आम्ही अशा पण पाहिल्यात लो स्कोर मॅचेस. तिथे सुद्धा सांगता येत नाही की नक्की कोण जिंकतंय आणि कोण पराभूत होतंय. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहिजे. टाइम लिमिट आहे टीमला 20 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर एक शतरक्षक तुम्हाला 5व्या षटकासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि हे नियम सगळ्यांसाठी आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. समय पे ध्यान दीजिए क्योंकि समय गोलंदाज तयार. या दरम्यान चेंडू हवेत, पाहिजे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय आणि झेल झालाय. कॉटन बोल्ट स्वप्नील कुटेबा. स्वप्नील कुटेच्या रूपाने एक मोठी विकेट निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळाली. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय इथे एक मोठी विकेट स्वप्नील कुटेची साथ सगळ्यात महत्वाची होती, ती मिळाली गेली, ती खास करून इथे संदीप पवार अर्थात सँडीला. डीसी ट्रेंड्स शिरूर आणि नगर या 2 शाखा ज्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल प्राइज साठी जे बक्षीस आहेत ते जमा झालेले आहेत. मनापासून धन्यवाद. आणि 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 हो 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 जेल सुटलाय. आता फक्त जेल सुटलाय की हा सामना सुद्धा सोडावा लागतोय ते मात्र पाहायचंय. षटक क्रमांक 3 चालू आहे. जीवनदान आहे आणि जीवनदान कोणाला आहे? लखनला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 16 आणि बनवायचे आहेत 22 धावा. बाजी कोण मारणार? इथे होणाऱ्या चुका, या चुकांचं प्रायश्चित्त तुम्हाला कशा प्रकारे भोगावा लागणार. कारण रॉयल ट्रॉफी सीझन 2 मध्ये ज्यावेळेस अगदी ऑक्शन झालं तिथून पुढे चर्चा सुरू झाली की भाई जीतेंगे तो हम ही जीतेंगे. स्क्वेअर कटचा फटका, वाह चौफेर फटकेबाजी, सुरेख फटका आहे. 4 रन. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकवरती धावा संख्या जी आहे ती असेल आता 41 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात एक जीवनदान, स्ट्राइक रोटेट आणि पुढच्या चेंडूवरती येणारा चौकार. ह्या गोष्टी आहेत मैदानात घडलेल्या. परत एकदा हलक्या तरी चेंडू यात्रामध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. जयेश हरगोडे चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे.
धापलकरती धावसंख्या असेल ती आता 42 आहे. समीकरण अगदी बदललं जाईल आणि हे समीकरण असेल शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा आपण बनवायच्या आहेत. या 14 चेंडू 17 धावा बनवायच्या आहेत. ते सहजासहजी होणार का की इथे स्ट्रगल करावं लागेल, मेहनत करावी लागेल, ते आपल्याला पाहिजे. बाळा तयार, बॅकफुटसारखं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. एक सिंगल आणि एका सिंगल जोरपणे आपलं पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 43 वरती. समीकरण थोडंसं बदललं जाईल. 13 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 13 गेंदीवर 16 रन. 13 चेंडूमध्ये 16 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे डेक्कन पोलीस 11 शिरूर संघाला. सागरप्पा दंडवते. किंग 11 मल्टनचा संघ या धावा रोखणार का? पण सगळं हलकंसं अपील यात्रा केलं गेलं होतं. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू डॉट येईल आणि या डॉट नंतर धावफलक स्थिर आहे. 3 षटकं संपली आहे. धावफलक 43 आणि समीकरण आहे 12 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 12 चेंडू 16. चला टीम मीटिंग फार वेळ नकोय. मेगा फायनल याच्या नंतर आपल्याला सुरू करायची आहे. बरं, तो मेगा फायनल सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला छोटासा इव्हेंट पण घ्यायचा आहे की ज्याच्यासाठी आपण एवढा अट्टहास केलाय. तो कार्यक्रम आपल्याला निश्चितप्रमाणे संपन्न करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. त्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटं जाणारच आहेत. त्यामुळे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 16 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 12 चेंडू 16. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहतोय लोंगॉलला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या रूपाने धापाला करते. धावा संख्या जी आहे ती आहे आता 44 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 11 आणि बनवायच्या 15 धावा. राजू पाटे डावखुऱ्याचा हा गोलंदाज आहे. समोर संदीप पवार आता सँडी डावखुऱ्याचा फलंदाज आहे. काय होणार आहे मैदानाच्या आत? बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे बिग हिट. चेंडू पाठवला सरा सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल स्कोर आहे तो असेल आता एकूण पुरे 50 धावा. गोलंदाज तयार आहे. परत एकदा आपण पाहतोय ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. धापलकर धावसंख्या 51 आहे. 51. 51 वरती धापलक. मॅच रंगणार आहे. मॅच रंगल्याशिवाय या स्पर्धेची सांगता पण होणार नाही. कारण या मैदानावरती रॉयल ट्रॉफीने अशा काही घडामोडी पाहिलेल्या आहेत की त्या घडामोडी सातत्याने होताना पाहायला मिळाल्या. म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेचा सोहळा रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. एक झेल जो सुटला गेलाय या झेलाचे परिणाम अगदी आपण पाहतोय. चला महाराजा प्रतिष्ठान अन्नापूरचे सगळे खेळाडू स्टेजच्या समोर या. लगेच वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे रेडी राहा. लगेच स्टेजच्या समोर या. फक्त प्लेयर, संघ मालक आणि खेळाडू, बाकी कुणी येऊ नका. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण खराब. 4 रन. चौकार आलाय. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात फक्त 2. डेक्कन पोलीस शिरूर.
आणि इथे चेंडू हवेत आहे, तिथे झेल झालाय आणि लखनच्या रोपाने धक्का क्रमांक बसला जाईल, तो दुसरा. फलंदाज बाद. समीकरण आहे आता शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 2 धावा. 6 चेंडू 2. शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कावरती पाहायला मिळेल, तो असेल विशाल शिंदे अर्थात बाळा. गोलंदाजी मार्कावरती 6 चेंडू आणि 2 धावा. समोर आहे सँडी. अफलातून फलंदाजी केली सँडीने आतापर्यंत. इथे अगदी आपण पाहिले चेंडू लॉंगॉनला खेळला गेलाय. स्कोर इज लेवल आणि 1 धाव. सामना आता बरोबर येते. जिंकण्यासाठी फक्त आता एका धावसंख्येचं लक्ष राहिलेलं आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाज मार्कावरती 5 चेंडू 1 धावसंख्येचं लक्ष राहिले डेक्कन पोलीस 11 संघाला. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि इथे येतोय विजयी चौकार आणि मेगा फायनल संघ पोहोचलाय दुसरा. डेक्कन पोलीस 11 शिरूर. चे सरपंच आणि आमचे कयुमभाई शेख युवा उद्योजक यांचा मालकीचा संघ निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय डेक्कन पोलीस 11 आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर माजी सरपंच अन्नापूर आमचे पपुशेट पवार पैलवान आणि ग्रामपंचायत सदस्य अन्नापूर शंकरभाऊ रासकर यांच्या मालकीचा संघ निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. एस कॉर्पोरेशन यांच्या मालकीचा संघ. तर दोन्ही टीम रेडी राहा. लगेच मेगा फायनल आपल्याला लगेच सुरू करायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण नाबाद 39 धावा बनवणार संदीप पवार असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना नाही. चला डीजे आता एक विनंती राहील डीजे की आपण एक सुंदर ट्रान्स किंवा एक सुंदर गाणं तुम्हाला जे आवडेल ते चालेल. आणि दोन्ही टीम वन टाइम दोन्ही टीम खेळपट्टीवरती जातील. पण जात असताना फक्त संघ मालक जा, पाठीराखे नको, विनंती राहील. संघ मालक चला फक्त टीम बरोबर. आणि सुरुवातीला विनंती असेल दोन्ही टीमला महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर आणि त्याचबरोबर डेक्कन पोलीस 11